नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे जाऊया गप्पांच्या गावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माझ्यासाठी. रसिको, तुम्हाला तर कल्पनाच आहे, या मंचावर आपण विविध मान्यवरांना बोलवतो आणि आपण त्यांची मुलाखत घेतो, त्यांना जवळून जाणून घेतो. तर आज आपल्याकडे येणार आहेत प्रसिद्ध लघु उद्योजिका विशाखाताई फातर्फेकर. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार 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 नमस्कार. तूच आहेस? नमस्कार नमस्कार नमस्कार. आमच्या छोट्याशा रंगमंचावर तुम्ही अचानक येऊन गर्दी केलीत, धन्यवाद. खूप मनपूर्वक धन्यवाद. 2 ओळी तुमच्यासाठी. वाचाल का? नाही म्हणजे वाचाल की बोलताय काय? नाही, मला पाठ आहे. हा हा 2 ओळी तुमच्यासाठी. जरूर जरूर. दुमदुमली शहर तालुका जिल्हा. वा वा. दुमदुमली शहर तालुका जिल्हा आमच्या समोर आलेला आहे दगडी किल्ला. दगडी किल्ला चांगलंय. म्हणजे एक सांगू का? बोला ना. म्हणजे ऍक्च्युली मी ना गेली 10 वर्ष अंबरनाथला लोकलने प्रवास करते. हा, मग त्याचं काय? एकदा का माझं टाळकं सळकलं ना तर मी कुठल्याही प्रकारचा राडा करू शकते. कुठल्याही लेवलला जाऊन राडा करू Yes, yes, of शकते. course. एक आगाऊ सूचना दिली. Yes, yes, of course, म्हणजे of course. लक्षात घ्या तुम्ही. कळलं ना मला काय म्हणायचं? अरे येस येस ऑफकोर्स. अरे वेडी आहे काय? सॉरी प्लीज प्लीज. हे हॅव अ सीट. प्लीज हॅव अ सीट. प्लीज बसा बसा बसा. तर रसिको, आज आपल्या समोर सोफ्यावर सोफा बसलेला आहे. सोफ्यावर विशाखाताई. सोपं करून सांगा. सोफ्यावर विशाखाताई बसलेल्या आहेत. विशाखाताई, दिवाळी आलेली आहे. हो. युयू साबणाची वेळ झालेली आहे. हे काय युयू? ब्रँड घेऊ शकत नाही ना, चॅनल आहे ना. अच्छा. युयू समजून जा. वा वा, कल्पक आहे कल्पक. वा, सुधारणा आहे तुमच्यात. येस, थँक्यू व्हेरी मच. तर दिवाळी जवळ आलेली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो महाराष्ट्रीयन फराळ. फराळ नसेल तर दिवाळी नाही. आणि या महाराष्ट्रीयन फराळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेलं आहे. ती व्यक्ती आत्ता आपल्या समोर आलेली आहे, फापट पसराताई. नमस्कार. माझं आडनाव ना फापट पसराताई नाहीये, फातर्फेकर आहे आडनाव. विशाखाताई फातर्फेकर. एकदा चक्री करून घ्या. नाही, माझी चूक झाली आहे. खरंच चूक झालेली आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. यू शुड बी. तर हा जो महाराष्ट्रीयन फराळ आहे त्याला तुम्ही आंतरराष्ट्रीय दर्जा दिलेला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवलेला आहे. हा जो काही प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही काय थापा माराल? त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला ना लहानपणापासून बिझनेस बद्दलचं प्रचंड आकर्षण होतं. माझे की म्हणजे प्रचंड आकर्षण. म्हणजे मला आठवतं की आमचे अण्णा म्हणजे माझे बाबा बरं का, आमच्या अण्णांनी ना एक छोटेखानी हॉटेल सुरू केलं. अच्छा. तर माझ्या लहानपणची गोष्ट आहे. म्हणजे अगदी तुम्हाला सांगते, अगदी एवढीशी 6 वर्षाची होते मी. नाही, तुम्ही 6 वर्षीच असाल, एवढीशी वगैरे नाही. एवढीशी आम्हाला गुटगुटीत होते मी. हा म्हणा काही तुम्ही. नीट बोलायचं माझ्याशी. सॉरी, माफ करा. तर गुटगुटीत होते मी. तर मला अजून आठवतं, बापरे, म्हणजे अण्णांचं आमचं हॉटेल होतं. त्या हॉटेलवर मी अशी एवढा फ्रॉक घालून, असं 2 पोनी बांधून असं गुटगुट असं वॉटर बॅग वगैरे टाकून अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायचे आणि हे कर रे ते कर, ऑर्डरी सोडायचे. माझे गोंडूल हे काय झालं? नाही, तुम्ही जे वर्णन केलं ना तर मला एकदम असं गोड दिसली हो मुलगी, म्हणून मी एकदम लाड केला. मी मुलगी आहे, बाई आहे ना. काय फॅन्सी ड्रेस केलाय? हसू नको माकडा. लांब राहायचं, जवळ न्यायचं. तर मंडळी, तुम्हाला सांगते, एवढीशी लहान पोर ती अण्णांच्या गल्ल्यावर जाऊन बसायची. म्हणजे आमच्या घरात ना बिझनेसचं हे वातावरण अगदी पहिल्यापासूनच, लहानपणापासून बिझनेसचं बाळकडू मला मिळालं. आणि अण्णा, खरं तर अण्णा माझे मार्गदर्शक. माझं सगळं यशाचं श्रेय ना अण्णांना जातं. म्हणजे मी असं समजते की मी जर जेवणातली मोठी थाळी असेल तर अण्णा म्हणजे मीठ. क्या बात आहे.
अण्णा म्हणजे मीठ. खरंच म्हणजे माझ्या आयुष्यात ना अण्णांशिवाय काही चवच नाही. क्या बात आहे. ही जी तुम्ही उपमा दिली ना, अण्णा म्हणजे मीठ, क्या बात आहे खरंच यार. मग कालांतरानं काय झालं माहितीये का, अण्णांच्या प्रेरणेतून बरं का, मी 15व्या वर्षी ग्राहक पेठेत मी स्वतःचा स्टॉल लावला आणि मी स्वतः बनवलेले सगळा फराळ मी असा विक्रीला ठेवला. तुम्ही स्वतः बनवलेला? येस, वयाच्या 15व्या वर्षी. ते मग त्या पदार्थात अण्णा घातले होते? म्हणजे आता म्हणा ना अण्णा म्हणजे मीठ म्हणून अण्णा घातले होता असं पंच मी तयार केलं. अण्णा म्हणजे मीठ म्हटलं तो डायलॉग कसा होईल ना, सरदार मैंने आपका अण्णा खाया है. या आवाला सुचलं ना लगेच टाकून देतो आपण इन्स्टंट. असा इन्स्टंट टाकून दे इथून, तुला कळलं ना? नाही असे फन एलिमेंट मी असं फन मारेन ना, सगळा फन विसरून जाशील, कळलं ना? अण्णांबद्दल भंकस करायची नाही अजिबात. इकडे बघ, अण्णांची भंकस करायची नाही, कळलं? भंकस नाही अजिबात. ऍक्च्युली भंकस तुम्ही सुरू केली. म्हणजे सुरुवात तुम्हीच केलीत. लघु उद्योजका म्हणून तुम्ही आलात, मग भंकस. तू काय माझा अपमान करायला इथे मला बोलवलंय? मला खूप काम आहे जगात, मी जाते. नाही एक मिनिट, डोंट टच मी. थांबा इकडे प्लीज प्लीज प्लीज. सॉरी म्हणायचं तर मी बस. मी सॉरी म्हणतो. सॉरी म्हण. आय सॉरी. आय एम रे सॉरी. प्लीज ह्याच्यावर हे ठेवा प्लीज. बसा. प्लीज बसा तुम्ही. प्लीज बसा. सेन्स. आय सिन्सिअरली बेगम आहेस तू माझी. काय 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 आय सिन्सिअरली बेग. काय कोण बेगम आहे? आय सिन्सिअरली. काय म्हणाल तू? कोणाची बेगम? मी तुझी बेगम. बेगम. थोबाड बघितलीस का रे आरशात जरा, काळतोंड्या? बघतोस काय आता? घुबडा तू कोण मोठा बादशाह? हसू नको. आला मोठा शाणा. विचारते, निकृष्ट दर्जाचे प्रश्न विचार तुझे. हो हो. पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही त्या ग्राहक पेठेत गेलात आणि तुमचं ते स्वतःचं प्रदर्शन, स्वतःचं म्हणजे पदार्थांचं प्रदर्शन, स्वतःचं पदार्थांचं प्रदर्शन तिथे तुम्ही लावलं. पुढे काय झालं? पुढे काही नाही, मग कार्यक्रम संपला. मग काय कसं बोलते ना, बोलू दे ना, पुढे बोलू दे. तर पुढे काही नाही, सगळे पदार्थ छान विक्रीला गेले. त्या दिवशी सगळा माझा अख्खा स्टॉल रिकामा झाला आणि मला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आला की अरे आपल्याला जमतोय हा धंदा करायला. तोंड नीट ठेव ना. कसं करतोयस तोंड? ऍक्च्युली असंच मी ऐकतो. तर अशा प्रकारे माझा कॉन्फिडन्स वाढला आणि हळूहळू इतका कॉन्फिडन्स झाला की मी माझे हळूहळू छोटे छोटे शाखा उघडायला लागले आणि मग त्याचे ब्रँचेस झाले आणि आज 23 देशांमध्ये माझ्या ब्रँचेस. ओ माय गॉड, क्या बात आहे. म्हणजे युरोप म्हणू नका, लंडन म्हणू नका, हाँगकाँग म्हणू नका, थायलंड म्हणू नका, बँकॉक म्हणू नका. बँकॉकला मसाज कसं एवढंच आहे का? नॉनसेन्स. तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या ब्रँचेस आहेत. म्हणजे रशियामध्ये तुम्हाला गंमत सांगते, रशियामध्ये आपल्या पुरणपोळीला, महाराष्ट्रातल्या पुरणपोळीला सर्वोत्कृष्ट पाककृती हा पुरस्कार मला मिळाला. म्हणजे माझी पुरणपोळी रशियामध्ये गाजली. सर्वोत्कृष्ट पाककृती. एकदा जोरदार टाळ्या वहिनींसाठी झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तर आज आपण सांगू, ए चप्पल कोणी मारली आहे? ए चप्पल कोणी मारली? ए सेलिब्रिटी चप्पल कोणी मारली? अरे चप्पल कशी मारतात तोंडावर? ते माकडा, तुझी चप्पल आहे तेव्हा पायात बघ. जगात कोणाची हिंमत आहे माझ्या अंगावर चपला वगैरे फेकायची, कळलं ना? घाल ती चप्पल पायात घाल. आला मोठा शाणा. तर पुढचा प्रश्न असा आहे की आमचे जे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना जर तुमचे काही फराळाचे पदार्थ हवे असतील तर त्यांनी बाबा काय करावं? वा, आहे म्हणजे सोय आहे. मी काही पॅकेट्स आणलेले आहेत, तर ज्यांना ज्यांना हवे असतील त्यांनी प्लीज घ्या. एक नमुना दाखवायला म्हणून मी इथे पॅकेट आणलेलं आहे. मी दाखवू का? हो जरूर, प्लीज दाखवा. वा वा. तर रसिक प्रेक्षक हो, ताईंनी स्वतःच्या हाताने बनवलेले अनावरस आहेत. अनावरस नाही, ते अनारस आहे. पुढचा पदार्थ याच्या पुढे जर तुम्ही बघितलं छिछोरे सुद्धा आहेत. छिछोरे नाही आहे रे, छिछोरा तू आहेस. चिरोटे आहेत ते, चिरोटे. काय फंबल आहे बाबा, छिछोरे आणि चिरोटे. बाप रे, एक्सलंट फंबल आहे. थँक्यू मॅम. पुढचा पदार्थ आहे या छोट्या पतंग असतात, अशा आपण फिरवतो. शंकरपाळी आहे रे ती. छोटी पतंग आहे, शंकरपाळी आहे ना ती. लहानपणापासून छोटी पतंगच म्हणतो मी याला. तुझ्या वडिलांनी योग्य वेळेत तुला कान फटवला असता ना, तर आज तुझा शंकरपाळी म्हणाला असतास. चल ना. काय 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 काय
कोणाशी बोलतोस? तुमच्याशी. सॉरी. नॉनसेन्स. प्लीज बसा. आता वेळ झालेली आहे मनोरंजनाच्या कार्यक्रमाची. एक मिनिट, हे काय मध्येच मनोरंजन? हे ऍक्च्युली मेन आहे, बाकी हे सगळं कॉम्प्लिमेंटरी आहे तुमचं. हे बघायला गर्दी होते, तर मनोरंजनाचे कार्यक्रम. मला ऍक्च्युली वेळ नाहीये. प्लीज थांबा, तुम्हाला आवडेल, खरंच आवडेल. बघा आता गाणं ओळखा. गाणं ओळखा. ओळखा. हे तू आता वाजवलंस, तू आता जे वाजवलंस ते मला ओळखायचं. ओळखा गाणं ओळखा. ओळखा ओळखा, जल्दी ओळखा. नाही मला. अरे झोप. आली माझ्या घरी दिवाळी. अरे दिवाळी आहे म्हटल्यावर असंच होणार ना, दुसरं कुठलं गाणं असणार. आता परत हे ओळखा. आता हे ओळखा. असेल कुठल्या दिवाळीवरचं असेल. तेच परत म्हटलं. आली माझ्या आता ओळखा. आता ओळखा, हे गाणं ओळख. आली माझ्या घरी दिवाळी. ओळखलं गाणं यार. वेळ आहेस का रे? 30 गाडी वेगवेगळ्या पद्धतीने काय मला ओळखायला सांगतोस? मी आता जे करून दाखवणार आहे ते जर ओळखलं नाही तर तुमचे वांदे. बापरे, वांदे. बघा बघा आता. ओळखा. ओळखा. परत एकदा सांगा. ओळखा. काय आहे? घोड्यांच्या टापाचा आवाज. जवळ आले घोडे, लांब गेले. थँक्यू थँक्यू. तुम्ही हा जो उदंड प्रतिसाद. एक मिनिट, मी एक आवाज काढून ऑफ कोर्स, वाय नॉट. येस येस, वाय नॉट. एकच मिनिट. बघा, हा मनोरंजनाचे कार्यक्रम असेच असतात. भल्या भल्यांना वेळ लावतात. आधी त्या तयार नव्हत्या, आता स्वतःहून गेलेल्या आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. जरा वाद्य ओपन करा. वाद्य ओपन करा म्हणजे? हे काय? हे ना, हे ओपन करा. हे ओपन करा. त्या काठीने तुमची चाटी फोडायची. हे नाही, हे काय? हे याला नाही करायचं. हे थांब. हे